नमस्कार, मी राजू आगाव, मार्केटिंग हेड, आनंद ॲग्रो केअर. आपण एका प्रगतशील शेतकऱ्याकडे टेंबे या गावात, सटाणा तालुक्यातील टेंबे या गावात आलेलो आहोत आणि त्यांनी आपले डॉक्टर बॅक्टोज रेंज वापरले आहेत. आपण त्यांचा थोडक्यात अभिप्राय घेऊ की त्यांना काय वाटलं. सर, आपलं नाव काय? माझं नाव निलेश केदार चव्हाण. अच्छा. आणि सर, आपलं किती एकर क्षेत्र आहे? याजवळ द्राक्ष 20 एकर आहे. द्राक्ष 20 एकर आहे. आणि त्याच्यापैकी किती क्षेत्र तुम्ही एक्सपोर्ट करता आणि किती लोकलला देता? 20च्या 20 एकर एक्सपोर्टला असतात. अच्छा, म्हणजे 20 एकर सर, 20 पूर्ण एकर आपण एक्सपोर्ट करता, म्हणजे सर एक्सपोर्टलाच माल देता आणि ऑर्गॅनिक शेती करत आहेत. एक ते खूप चांगलं आहे आपल्यासाठी. आणि सर, आपण किती वर्षापासून शेती करताय? मी जवळजवळ मला 10 वर्ष झाले. तेव्हापासून बाग लावलेली आहे. पहिले 2च एकर होती, आता 20 एकर वर आहे. अच्छा. दरवर्षी एक्सपोर्ट होतं आपलं. प्रत्येक वर्षी एक्सपोर्ट करता. अच्छा. सर, तुम्ही आनंद ॲग्रो केअरचे कोणते प्रोडक्ट वापरता? आनंद ॲग्रो केअरचे या वर्षी मी जास्त प्रोडक्ट वापरले. जास्त करून भुरीसाठी एम्प्लोमायसिस आहे ना, ते जास्त युज केलेले. आता प्रत्येक प्लॉटाला 4-4, 5-5 हात मारलेले आहेत. अच्छा. आता पेपर रॅपिंग करायची, त्याच्या पहिले ट्रायको, सुडो, बॅसिलस हे पण मी एकरी 2-2 लिटर 2-2 स्प्रे केलेले आहेत. नंतर एम्प्लोमायसिस स्प्रे केलेला आहे. बिवेरिया, वर्टी ही दोघी मॅटरायझम हे तिघी एकत्र करून पेपर रॅपिंग करायची प्लॉटांना. त्याच्या पहिले पण 2-2 हात एकरी 2 लिटर या प्रमाणात घेऊन, आणि मागच्या वर्षी पण वापरलेलं होते. कुठंच मिलीबग नाही, भुरी नाही. आता पण तुम्ही प्लॉटमध्ये बघू शकता, मिलीबग पण नाही, भुरी पण नाही. त्याच्यामुळे चांगले रिझल्ट आहे. आपल्याला सॅम्पल पण काढायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही केमिकल जास्त करून युज करत नाही. त्यामुळे बायोलॉजिकल बुरशात मग कोणत्या कंपनीच्या घ्यायच्या? इथं भरपूर येतात आमच्याकडे कंपनीवाले. नेमकं वापरायचं कोणतं? पण एवढा भरोसा बसला या कंपनीवर की कोणत्याच प्लॉटमध्ये आपल्याला भुरी दिसली नाही, मिलीबग दिसला नाही. त्यामुळे चांगलं क्वालिटीचं प्रोडक्ट. म्हणजे तुम्ही डॉक्टर बॅक्टोज वापरल्यामुळं डॉक्टर बॅक्टोजची पूर्ण रेंज वापरली सरांनी. त्यात मेटारायझम, वर्टिसिलियम, बिवेरिया, पीएसबी, केएमबी, म्हणजे डॉक्टर बॅक्टोजचे जेवढे पण बॅक्टेरियल आणि फंगस कल्चर आहे ते सगळे प्रोडक्ट वापरले. आणि त्यांनी एम्पिलोमायसिस वापरल्यामुळं भुरी वगैरे कुठं भुरी असं काही दिसत नाही. त्याच्यानंतर मिलीबग पण काही नाही. त्यांना एक सुंदर रिझल्ट मिळालेले आहे. आणि सर, तुम्ही हे प्रोडक्ट किती वर्षापासून, म्हणजे कधीपासून वापरता? मी जवळजवळ 8-9 वर्षापासून वापरतो. अलग कंपनीचं वापरत होतो, पण मागच्या वर्षापासून डॉक्टर बॅक्टोजचं वापरतोय. कारण की एक्सपोर्ट करायचं राहिलं केमिकल चालत नाही. बरोबर. मग काही कंपनी दुसऱ्या बी बायोलॉजिकल बुरशी त्याच्यावर बसून राहील, रिझल्ट नाही दिले तर फार मोठी नुकसान होते. त्याच्यामुळे भरोसा बसून चांगलं प्रोडक्ट आहे डॉक्टर बॅक्टोजचं. कंटिन्यू तेच केलं. खाली ड्रिपने बी ऍप्लिकेशन करतो आणि वरून स्प्रेला पण चालतो. आणि सर, तुम्ही डॉक्टर बॅक्टोजचा जो एम्पिलो वापरला तर त्याचा काय तुम्हाला फरक जाणवला आणि कशा पद्धतीने डोस घेतला आणि कोणकोणत्या दिवशी स्प्रे केले? एम्पिलोमायसिस आम्ही जवळजवळ 60 दिवसापर्यंत नाही युज करत. पण आमची आर्ली बागा असतात, इथं क्लाउडी वातावरण असतं, त्याच्यात हे बुरशा चांगले डेव्हलप होतात आणि चांगलं काम होतं. बुरशींचं पाऊस चालू असतो. 60 दिवसानंतर जो प्लॉट पुढे गेला का त्याला बाकी केमिकल फवारण्या बंद करतो आणि सगळं बायोलॉजिकल एम्प्लोमायसिस असेल, बॅसिलस असेल, सुडो, ट्रायको हे कंटिन्यू स्प्रे करत असतो आम्ही.
म्हणजे तुम्ही डॉक्टर बॅक्टोजचे जे ट्रायकोडर्मा आहे आणि अँपिलोमायसिस किंवा सोडोमोनास फ्लोरोसन्स हे वापरल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा नाही आणि मिलीबग साठी परत व्हर्टिसिलियम मिलीबग तुडतुड्या नंतर केमिकल फवारण्या चालत नाही, मग जास्त करून वरटी बिवेरिया याच्यावरच आम्ही भर देऊन ते कंट्रोल करतो आणि कंट्रोल पण झालेला आहे. म्हणजे सरांनी डॉक्टर बॅक्टोजचं पावडरी मिल्यूड्यू आणि डाउनी मिल्यूड्यू कंट्रोल करण्यासाठी त्यांनी डॉक्टर बॅक्टोजचे बॅसिलस, ट्रायको, सुडो हे प्रोडक्ट वापरले आणि कोणत्याही प्रकारचा डाउनी पावडरी मिल्यूड्यू आलेला नाही. आणि एवढंच नाही तर सरांना एक्सपोर्ट असल्यामुळे की पुढे 60 दिवसाच्या पुढे त्यांना कोणतंही केमिकल वापरायचं नव्हतं, म्हणून त्यांनी डॉक्टर बॅक्टोजचे व्हर्टिसिलियम, मेटारायझम, बिवेरिया हे वापरलं आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा म्हणजे थ्रिप्स वगैरे काही म्हणजे पूर्णपणे कंट्रोल झाला. आणि सर तुम्ही जे डॉक्टर बॅक्टोज वापरत आहेत तर ते तुम्ही संतुष्ट आहात का? हो, बिलकुल संतुष्ट आहे. अच्छा. कारण की कंपन्या बाहेर भरपूर आहे, कोणी स्वस्त विकतं, कोणी महाग विकतं, पण क्वालिटी प्रोडक्ट पाहिजे. पैशाला किंमत नाही. जर टाइमवर औषधांना नाही रिझल्ट दिला तर शेतकऱ्याचा फार मोठी नुकसान होते, तो टाइम जातो, परत क्वालिटी घसरते. त्याच्यामुळे क्वालिटी प्रोडक्ट पाहिजे असं शेतकऱ्याचं मत असतं. ते चांगलं दिलं डॉक्टर बॅक्टोने, त्याच्यामुळे मी समाधानी. सर आता तुम्ही डॉक्टर बॅक्टोज जे प्रोडक्ट वापरलेले आहेत बरोबर, तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी अजून काय संदेश देऊ इच्छिता डॉक्टर बॅक्टोज विषयी? संदेश हाच की भरपूर आता मार्केटमध्ये कंपन्या आहेत, नेमका विश्वास कोणावर ठेवावा. मी स्वतः प्रॅक्टिकली अनुभव घेतलेत. जर कोणाला वापरायचं असेल तर मी पण एक शेतकरी आहे, प्रोडक्ट चांगले आहेत म्हणून मी तुमच्या समोर मुलाखत दिली. बिंदास आपण वापरू शकता. पैसा थोडंफार स्वस्त महाग असतं, बाकीची कंपनी एक महाग देईल, एक दुसरी स्वस्त देईल, पण क्वालिटी प्रोडक्ट हे महत्वाचं आहे शेतकऱ्याला. ते प्रोडक्ट मला मिळालेलं आहे. मी त्याच्यामुळे कंपनी विषयी संतुष्ट. चांगले प्रोडक्ट आहेत डॉक्टर बॅक्टर.